छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य जगभरात वाखाणण्याजोगे, नामदार हसन मुश्रीफ. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती केवळ तलवारीच्या बळावर नव्हे तर लोकांच्या विश्वासाच्या आणि न्यायाच्या आधारे. त्यांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून कारभार केला. शेतकरी, महिला, सर्वसामान्य प्रजा यांचा सन्मान राखणारा राजा म्हणून त्यांची ओळख होती. जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य वाखाणण्याजोगेच आहे असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कागल शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास मंत्री हसन मुश्रीफ व छत्रपती शाहू समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाडगे यांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाडगे म्हणाले, कागलमध्ये संयुक्त शिवजयंती साजरी होते, याचा आपल्याला अभिमान आहे. केडीसीसी बँक व राजे विक्रमसिंह घाडगे बँकेने एकत्र येऊन तरुण तरुणींना उद्योजक बनवून पुढील शिवजयंती आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची गरज आहे. कागल शहरात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा लवकर बसू, शहरात शाहूसृष्टी व्हावी अशी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे यांची इच्छा होती. ती येत्या काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. प्राध्यापक पवन पाटील म्हणाले, प्रत्येकाच्या मनामनात घराघरात शिवचरित्र पोहोचले आहे. प्रत्येक घरात देवदेवतांचे फोटो, मूर्त्या आहेत. याचबरोबर घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एखादा फोटो आहे का याचा विचार करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमी महिलांचा सन्मान केला. कार्यक्रमास तहसीलदार अमरदीप वाकडे, नगराध्यक्षा सौ सविता माने, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, प्रकाशराव गाडेकर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, दीपक मगर, संजय चितारी, सौरभ पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.